मूल्यवासी महिला संघ, भारत मुक्ती मोर्चा, भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक आपण पनवेलमध्ये काढली। या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचं समारोप भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या महाराष्ट्र राज्य संघटक आदरणीय स्नेहल गायकवाड मॅडम यांच्या विचारातून होणार आहे। भारतीय विद्यार्थी मोर्चाचा सगळ्यांना जिजाऊ जन्मोत्सवाच्या आणि सावित्रीबाई जन्मोत्सवाच्या सगळ्या मूलनिवासी बहुजन वर्गाला क्रांतिकारी शुभेच्छा। साथियो, आज 12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव आणि सोबत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मोत्सवाचा संयुक्त जयंतीनिमित्त ही भव्य मिरवणूक पनवेलमध्ये पार पाडण्यात आली। आणि या मिरवणुकीमधून नाच गाणं करून डीजे लावून मेसेज समाजामध्ये पोहोचवण्याचा आमचा उद्देश नव्हता। आमचा खरा उद्देश आहे की आमच्या महानायकांचा इतिहास जो आहे, जो मीडियाने लपवलेला आहे, तो खरा इतिहास आम्ही समाजामध्ये घेऊन जाण्याचं काम करतोय। साथियो, या देशाला राजमाता लाभल्या, ह्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांनी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं, छत्रपती संभाजी महाराजांना घडवलं, असे शिवाजी आणि संभाजी आपल्या घरामध्ये जन्माला आले पाहिजेत। ह्याच्यासाठी प्रत्येक मूलनिवासी बहुजन वर्गाने तसा विचार करायला हवा। कारण या देशामध्ये महापुरुष जन्माला येऊन त्यांचा इतिहास जो आहे तो इतिहास संपवण्याचं काम ही प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्था करते। राजमाता जिजाऊने त्यांच्या शिवाजी महाराजांच्या वयाच्या 16व्या वर्षामध्ये जिजाऊने शिवाजींच्या हातामध्ये तलवार दिली। आज आम्ही आमच्या मुलांच्या हातामध्ये एक साधं नेल कटर देत नाही। मग आम्हाला आमचा शिवाजी कसा घडवायचा आहे, ह्याच्यासाठी प्रत्येक आईने जिजाऊ झालं पाहिजे, प्रत्येक वडिलांनी शहाजी झालं पाहिजे। तेव्हा आमच्या घरामध्ये आहे तो शिवाजी महाराज जन्माला येतील। साथियो, ही प्रेरणा जो आहे हा महापुरुषांचा आणि महानायकांचा वारसा आम्हाला मिळालेला आहे। हा वारसा आम्ही जपून ठेवला पाहिजे, कारण ही प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्था आमचा इतिहास पुसण्याचं काम करते। जिजाऊ मातेंनी जो पुत्र घडवला, शिवाजी घडवले, संभाजी घडवले, हे देशाचे प्रेरणास्थान असून आणि या देशामध्ये ज्यांचा जन्म झाला, या महाराष्ट्रामध्ये जन्म झाला, या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली जाते। राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचं चारित्र्य